भगवान विष्णूंचे जी 4 आयुध आहेत, शंख, गदा, पद्म आणि चक्र, ह्याच्यातलं शंख हे वन ऑफ द मेन ॲट्रिब्यूट म्हणून ते विष्णूंचं धरलं जातं. जवळ-जवळ माझ्याकडे 140 जातीचे 670 शंख माझ्याकडे संग्रही आहेत. हा जो शंख आहे, ह्याला वामवर्ती शंख असं म्हणतात. म्युरेक्स जातला बघितलं तर त्याला एक शेपूट येते. लांब लचक शेपूट असते. याच्यामध्ये पण तुला जवळजवळ 40 ते 50 प्रकार सापडतील. शंखनाद रोज नित्यनेमाने शंखनाद करताना आपण प्रत्येक देवतांची गायत्री आहे, तशी शंखाची पण गायत्री आहे. गायत्री अशी आहे, ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. आणि मग छानपैकी शंखनाद करू, जसं आपण आज आपली सांगता करायची आहे. आता तुम्ही विचार करत असाल की श्लोक तू शंख का वाजवतोयस? वेल, आजचा पॉडकास्ट एक अतिशय स्पेशल पॉडकास्ट आहे. इट इज अ शंख स्पेशल. आपण एका शंख स्पेशालिस्ट सोबत आहोत, ज्यांच्याकडे शंखांचं कलेक्शन आहे आणि भरपूर माहिती आहे. ऑफकोर्स त्यांचे दुसरे पण प्रोजेक्ट्स आहेत, बट टुडे इज ऑल अबाउट द युनिव्हर्स ऑफ शंख. सो प्लीज वेलकम आनंद भिडे सर. नमस्कार सर, हाऊ आर यू? फाईन. येस सर, मला बेसिक खरं तर एक क्वेश्चन विचारायचा असेल तुम्हाला, की आपण काय काय देवतांची आयकोनोग्राफी बघतो, आपण आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये बघतो, मंदिरात बघतो शंख. शंख एक्झॅक्टली काय आहे ते मला विचारायचंय तुम्हाला. व्हॉट एक्झॅक्टली इज अ शंख? शंख, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉंच असं म्हणतो, हे भगवान विष्णूंचं प्रतीक आपण मानतो. म्हणजे भगवान विष्णूंचे जी 4 आयुध आहेत, शंख, गदा, पद्म आणि चक्र, ह्याच्यातलं शंख हे वन ऑफ द मेन ॲट्रिब्यूट म्हणून ते विष्णूंचं धरलं जातं. अशा ह्या शंखाची पूजा आपल्याकडे सगळ्यांकडे नित्यनेमाने केली जाते. आणि बऱ्याच ठिकाणी देवळांमध्ये शंखनाद केला जातो. आणि आता आता अवेअरनेस वाढत चाललाय, त्यामुळे ठिकठिकाणी सोसायटीजमध्ये इंडिव्हिज्युअल बेसिसवर पण आपल्याला शंखनाद करायला मिळतो. आता हा शंखनाद जो आहे किंवा हा शंखनाद कसा करायचा, याच्यावर थोडासा अभ्यास सुरू झाला. आणि मग अभ्यास करताना असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये प्रकार भरपूर आहेत. कारण हा अभ्यास भले आपण म्हणू माझा एक 4-5 वर्षापूर्वी चालू झाला असला, तरी शंखाची आणि माझी ओळख ही जवळजवळ 15 वर्षापूर्वी झाली. म्हणजे तेव्हापासूनच मी रेग्युलर बेसिसवर शंखनाद करतोय आणि त्याच्यावर अभ्यास करतो आहे. अभ्यास करताना असं लक्षात आलं की भगवान विष्णूंचं प्रतीक असलेला हा जो शंख आहे, ह्याची उत्पत्ती किंवा त्याचं सायन्स काय आहे, त्याचं भौगोलिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या असे बरेच त्याचे महत्त्व आहेत. आणि मग वेगळे जे बरेच महत्त्व आहे, ते महत्त्व कसे आहेत हे करण्यासाठी मग हा स्टडी चालू झाला. त्याच्याबरोबर माझं कलेक्शन चालू झालं, म्हणजे संग्रह चालू झाला. म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो, एक आपण हॉबी, एक चांगला एक छंद झाला. त्या छंदामध्ये जवळ-जवळ माझ्याकडे 140 जातीचे 670 शंख माझ्याकडे संग्रही आहेत. आणि ते बऱ्याच वेळेला माझ्या एक्झिबिशन्स होतात, तिथे डिस्प्लेला असतात. आणि त्याच्यावरचा अभ्यास करतो आहे, बऱ्यापैकी झाला आहे. आणि आपण म्हणतो ना, कधी शिक्षण हे कधी संपत नाही, काही ना काहीतरी नवीन चालूच असतात, तसं अजून त्याच्यावर अभ्यास चालू पण आहे. बरोबर. पण आता आपण बघतो की सकाळी दर दिवशी जेव्हा पूजा होते, किंवा आपण रोज रोज सकाळी देवळात पण शंख हा वाजवला का जातो नक्की एक्झॅक्टली सकाळ सकाळ? शंख हे खरं नादाचं प्रतीक आहे. बरोबर, नादशक्ती आहे थोडक्यात. साऊंड, नाद म्हणजे साऊंड. थोडक्यात ते शक्तीचं प्रतीक आहे. आता शंखाची पूजा करणं म्हणजे आपल्याकडे नित्यनेमाने जी शंखाची पूजा केली जाते, त्या शंखाची पूजा करताना त्याची विशिष्ट म्हणजे एक स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये तो ठेवला जातो. कुठल्या डायरेक्शनला, म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला तो ठेवावा, असा एक त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये मौखिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं. आता पाणी का घालून ठेवायचं, तर एकतर ॲक्वॅटिक लाईफ आहे. शंख हा ॲक्वॅटिक असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचा हा मेन एक लॉजिकल आपण बनू. परंतु आपल्याकडे जे मौखिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या शंख जो आहे, जे तुम्हाला म्हटलं तसं भगवान विष्णूचं जे प्रतीक आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या देवता वसलेल्या आहेत, सगळ्या पवित्र नद्या त्याच्यामध्ये वसलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे आपण पाणी ठेवतो, हे पाणी पवित्र आहे. आणि ते पवित्र पाणी आपण दुसऱ्या दिवशी किंवा पूजा करताना ते आपण प्राशन करतो, म्हणजे ते तीर्थ म्हणून आपण ते घेतो. आता ह्याच्या मागचा आपण सायन्स बघितला, तर सायन्स पार्ट काय आहे की प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे शंख जो तयार झालेला आहे तो. आता त्याच्यामध्ये पाणी तुम्ही ठेवलं तर आफ्टर 24 आवर्स त्या पाण्यामध्ये मायक्रो पार्टिकल्स का होईना ते कॅल्शियमचे ते उतरतात. आणि ते तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी घेतल्यानंतर
त्या पाण्यातनं तुमचे कॅल्शियम पार्टिकल्स तुमच्या पोटामध्ये जातात. म्हणजे पाणी पितो ते आपण. पाणी आपण ते पितो. ओके. जसं आपण तीर्थ म्हणजे थोडक्यात ते तीर्थ आहे ना, हां, तीर्थ इट इज अ बरोबर. होली होली वॉटर. Yeah. त्यामुळे ते आपण ते घेऊ शकतो किंवा पूजाच्या द्रव्य जे आपले असतात त्याच्यावर आपण ते शिंपडू शकतो. हो, येस. त्याचं ते पावित्र्य आहे. मग हे सायन्स आणि अध्यात्म हे दोन्ही क्लब करून तुम्ही त्याची रेग्युलर बेसिसवर पूजा करू बरोबर. शकता. आता तुझा जो मेन प्रश्न आहे की शंखनाद का केला जातो, हो. तर एक प्रकारे त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे शंखनाद केल्यानंतर आपण सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करतो, उदबत्ती लावतो, धूप दीप दिवा वगैरे लावतो. त्याच्यानंतर जी एक प्रसन्नता वाटते, तसं एक ती नादशक्ती आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीमुळे पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि मग एक प्रसन्नता वाटल्यानंतर तुमचा दिवस छान जातो. म्हणून सांगितलं जातं की रोज सकाळी उठल्यानंतर किंवा आपण पूजा करतो तेव्हा कमीत कमी एकदा किंवा मॅक्झिमम 3दा शंखनाद करावा. तुमचा दिवस छान जाईल, पॉझिटिव्ह राहील आणि मग त्याचे जे बेनिफिट्स आहेत, जसं आता पुढे आपण येऊच त्या बेनिफिट्सकडे, तसे याचे बेनिफिट्स पण भरपूर आहेत, ते ओके. तुम्हाला सगळे प्राप्त होतील. मस्त. तर आता एक ऍक्च्युली एक बेसिक लेवल प्रश्न विचारतोय मी. खरं तर आपण आपल्या बरेच ग्रंथांमध्ये वगैरे शंखांचा उल्लेख बघतो. व्हॉट शंख एक्झॅक्टली त्याची प्राप्ती कशी झाली? आपण आता काही वेळेस बघतो, जे मला माहिती आहे, की ओके जेव्हा देवतांनी आणि असुरांनी समुद्र मंथन केलं अमृत बरोबर. काढायला बरोबर. क्षीरसागरातून. हो. तर तेव्हा त्याबरोबर भरपूर काही असे रत्न वगैरे आले. तर हो. त्यातला एक शंख आहे. हो. दॅट इज द स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्ह ते. पण शंख तयार कसा होतो? हाऊ डू यू एक्झॅक्टली गेट इट? तो आय एम प्रिटी शुअर त्याच्यात एक काहीतरी प्राणी असतो. बरोबर, बरोबर. सो आय वुड लव्ह टू नो की त्याची उत्पत्ती कशी होते शंखाची. ओके, फर्स्ट विल स्टार्ट विथ द आध्यात्मिक पार्ट. येस. शंखाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातनं झाली, ही आपल्या आख्यायिका सगळ्यांना माहिती आहे. आता कसं आहे, त्याच्या अगोदर पण शंख होता, म्हणजे भगवान विष्णूचं प्रतीक असलेला हा जो शंख आहे तो आधी देवतांकडे तो होता. परंतु आपल्याकडे लिटरेचर फॉर्ममध्ये जे सापडतं म्हणजे भगवत पुराण, स्कंद पुराण, अथर्व वेद घ्या किंवा वेगवेगळी जी पुराणं आहेत, त्या पुराणांमध्ये जो रेफरन्स आपल्याला प्राथमिक सापडतो तो म्हणजे हे समुद्र मंथनांचा सापडतो. आणि मग समुद्र मंथनामध्ये जी 14 रत्न आपल्याला प्राप्त झाली त्याच्यामध्ये एक जो शंख बाहेर पडला तो भगवान विष्णूंनी धारण केला. ही झाली मेन स्टोरी आणि ह्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. जसं जसं भगवान विष्णूने आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे अवतार धारण केले, म्हणजे प्रभू श्रीरामाचा अवतार आहे किंवा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे जो आपण भगवद्गीतेमध्ये सगळं बघतो, किंवा मत्स्य अवतार आहे, वेगवेगळे अवतार आहेत. ह्या प्रत्येक अवतारामध्ये तुम्ही बघितलं तरी त्यांना तिथे शंख प्राप्ती झालेली आहे. ह्याचे पण उल्लेख आपल्याला ब्रह्मपुराण म्हणा, स्कंद पुराण म्हणा किंवा वेदांमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो की कुठल्या असुराला त्यांनी, म्हणजे एक आपल्याला एक आख्यायिका माहिती आहे की शंखासूर म्हणून एक होता, त्या शंखासुराचा वध करून तो शंख प्राप्त झाला, ही आख्यायिका फेमस आहे. पण ह्याचा जो रेफरन्स आहे तो आपल्याला स्कंद पुराणात सापडतो. आणि मग प्रत्येक रेफरन्सेस तुम्ही एकत्र केलेत की आपल्याला लक्षात येतं की कुठल्या तरी एका असुराचा संहार करून भगवानांना हा शंख प्राप्त झालेला आहे. आणि मग त्याचे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. आता कमिंग टू द सायन्स पार्ट, म्हणजे तू आता म्हणालास तसं की ह्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे हा शंख तयार कसा होतो, की आख्यायिकाप्रमाणे हे रेफरन्सेस सापडतात. अथर्ववेदामध्ये बघितलं तर अथर्ववेदामध्ये शंखमणी सुक्तम असा आपल्याला एक सेट मिळतो. 8 मंत्रांचा एक सेट आहे, ज्याच्यामध्ये शंखाची उत्पत्ती ही समुद्रातनं झाली आहे. शंख वाजवल्यामुळे पॉझिटिव्हिटी, म्हणजे तुझा जो पहिला प्रश्न होता त्याचं रिलेशन तुला अथर्ववेदामध्ये सापडेल की शंख का वाजवायचा, तर शंख वाजवल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते. शंखाचा उपयोग हा आयुर्वेदामध्ये केलेला आहे. हे सगळे रेफरन्सेस तुला अथर्ववेदामध्ये ते शंखमणी सुक्तम जे सेट आहे 8 मंत्रांचा, त्याच्यात तुला याची उत्तरं सगळी सापडतात. ओके. सायन्स पार्ट घेतला तर शंख हा जो तयार होतो हा समुद्री जीव आहे. आणि ह्याच्यामध्ये एक जो प्राणी असतो ज्याला गोगलगाय असं म्हणतात, स्नेल, आपण इंग्लिशमध्ये त्याला स्नेल म्हणतो, आणि ती गोगलगाय आहे. आणि ह्या गोगलगाईमध्ये पण प्रकार भरपूर आहेत, म्हणजे पुढे आपल्या रेफरन्समध्ये येईलच की ह्याचे प्रकार काय आहेत. तर ह्या गोगलगाई पासनं हा शंख तयार होतो, म्हणजे गोगलगाई ही बनवते हा शंख. आणि गोगलगाईचं हे कवच आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, म्हणजे दुसऱ्या कुठल्या प्रेडिटर्स कडनं त्याच्यावर अटॅक झाला तर मग ते लपण्यासाठी ते एक साधन म्हणून ते एक शंख वापरतो. ते त्याचं एक संरक्षण घर आहे, एक प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे. असा तो शंख त्या गोगलगाईपासून तयार होतो. ओके, मस्त. तर म्हणजे एक सायंटिफिक पर्स्पेक्टिव्ह पण आहे त्याला आणि एक आध्यात्मिक पण आहे, ऑफकोर्स. तर आता मुव्हिंग थोडं अध्यात्माकडे, आपण पूजेमध्ये जो शंख वापरतो ते आता मेनली मला जे माहिती आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक ज्याने आपण ज्याच्यात पाणी वगैरे ठेवतो, आपण ओवाळतो समवॉट, आणि जो दुसरा असतो तो शंखनाद करण्यास, बरोबर. विष्णू आणि लक्ष्मी शंख. म्हणजे आता पूजेला जो आपण वापरतो तो एक्झॅक्टली कुठल्या प्रकाराचा असतो आणि त्याचे डिफरंट काय फॉर्म्स असतात असे मला आवडतील. ओके,
मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर थोडंसं तू म्हणालास आध्यात्मिक भाग आपण थोडासा कव्हर करण्याच्या दृष्टीने येस. काही रेफरन्सेस तुला मी सांगायला मला आवडतील इथे. असे आहेत की तुला जसं मी आता सांगितलं की शंखाची उत्पत्ती ही ज्याचा रेफरन्स तुला सांगितला, बरोबर. वेगवेगळ्या पुराणांचा रेफरन्स सांगितला. तसं आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तरी महाराष्ट्रामध्ये पांडुरंग, विठ्ठल आपण ज्याची पूजा हो, हो. करतो आणि सगळे लाखो त्याचे भक्त आहेत. असा जो पांडुरंग आहे किंवा विठ्ठल आहे, हरी आहे, त्याच्या हातामध्ये तुम्ही बघितलं तर एका हातामध्ये कमळ आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. बरोबर? बरोबर. इथे कमळ जे आहे ते पावित्र्याचं प्रतीक म्हणून आपण मानतो आणि शंख जो आहे ते ज्ञानाचं प्रतीक मानतो. ओके. हे झालं आपल्या इकडचं. आणि मग ह्याचे रेफरन्सेस आपल्याला कुठे सापडतात? तर संत एकनाथ महाराज घ्या, संत तुकाराम महाराज घ्या, संत ज्ञानेश्वर महाराज घ्या. ह्यांनी ज्ञानेश्वरी किंवा एकनाथी, भागवत जे काही वेगवेगळी पुराणं किंवा त्यांचे जे काही ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत, हम्म. त्याच्यामध्ये वेळोवेळी त्यांनी विठ्ठलाची, हरीची भक्ती त्यांनी दर्शवलेली आहे. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स सापडतात आणि असा एक रेफरन्स सापडतो, की अजून भाग्यवान लोकांना हा शंख जो आहे तो प्रभास या एरियामध्ये सापडतो. प्रभास म्हणजे आत्ताचं जे सोमनाथ मंदिर आहे, तो जो ओके. क्षेत्र आहे, एरिया आहे, त्याला प्रभास एरिया म्हणतात. प्रभास क्षेत्र असं म्हणतात. ओके. तर तिथे आपल्याला हा शंख सापडतात भाग्यवान लोकांना. हम्म. आता शंख भाग्यवान लोकांना तिथे पूजेचे शंख सापडतात. म्हणजे मी हे रेफरन्स तुला का सांगितलं, तर पूजेचे शंख कुठले? म्हणजे तुला प्रश्न जो होता बरोबर. तुझा हो. पूजेचा शंख, हो. त्याला ही बॅक हिस्ट्री होती. ओके. तर पूजेचे शंख जे असतात ते आपल्याकडे दक्षिणावर्ती शंख म्हणून आपण मानतो. ते पूजेच्यासाठी शंख असतात. ओके. आता हे दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय? हं. तर नॉर्मल तू एखादा शंख घेतला म्हणजे आता तू आता वाजवलेला शंखच घेऊ. हो. हा जो शंख आहे ह्याला वामवर्ती शंख असं म्हणतात. हं. बरोबर? आता वामवर्ती शंख म्हणजे काय? की नादशक्ती निर्मिती करण्यासाठी हा शंख वापरला जातो हं. आणि आपल्याकडे जे शंखांचे वेगवेगळे प्रकार मिळतात त्याच्यातले 80 to 90% शंख हे अशा टाइपमध्ये आपल्याला मिळतात. ओके. आता ह्याची रचना कशी असते? हं. जेव्हा तू शंख धरतोस, शंख धरताना त्याची जी बंद बाजू असते म्हणजे आपण भरीव बाजू म्हणू, ती ओके. आपल्याकडे असते बरोबर. आणि निमुळती बाजू जी असते ती बाहेरच्या बाजूला. जेव्हा अशा पद्धतीने आपण शंख ठेवतो तर तेव्हा त्याची जी पाळी आहे ती पाळी लेफ्ट साइडला ओपन होते. येस. बरोबर? ऑफ कोर्स. आपल्या लेफ्ट साइडला ती हं. ओपन होते. म्हणून हा वामवर्ती शंख झाला, ह्याच्यातनं ज्ञान निर्मिती होते. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पण एक काही 2 to 3% एक डिफरंट टाइप ऑफ शंख आपल्याकडे मिळतात. त्याला हं. दक्षिणावर्ती शंख जे पूजेसाठी वापरले जातात, ते म्हणजे ह्या पद्धतीने. आता ओके. ह्याची रचना तू बघितलीस तर परत भरीव भाग जो आहे तो हां. माझ्याकडे धरलेला आहे. निमुळता भाग जो आहे समोर आहे. आता ह्याची जी पाळी जी आहे दुसऱ्या ती साइडने माझ्या ओपन. राइट साइडला ओपन झालेली हो, आहे. बरोबर. त्यामुळे ही लेफ्ट आणि राइट हे डिस्टिंग्विश येस. होतं. हं. हे झाले दक्षिणावर्ती शंख आणि ओरिजिनल दक्षिणावर्ती शंख हा पूजेसाठी वापरला जातो ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर बेसिसवर पाणी ठेवून त्याची पूजा करून तुम्ही त्याचं काय म्हणतात आता पूजा करताना पण त्याचे प्रकार आहेत, की तो कशा डायरेक्शनला ठेवायचा, बरोबर. त्याला चंदन अर्पण करायचं किंवा पांढरी फुलं वाहे करायची. हे एक मौखिक आपल्याकडे काही स्ट्रीम गोष्टी सांगितल्या आहेत. ओके. त्या फॉलो करून तुम्ही त्याची रेग्युलर बेसिसवर पूजा करू शकता. बरोबर. हे झाले दक्षिणावर्ती शंख. तर एक पर्सनल लेव्हलचा आता एक क्वेश्चन आहे माझ्याकडे. मला एक डाऊट होता. तर आपण जे विष्णूचे जे ॲट्रिब्यूट्स बघतो, शंख, चक्र, गदा, पद्म. तर शंख आपण बोलतोय बरोबर, शंखाबद्दल. बरोबर. चक्र, सुदर्शन चक्र इज हिज वेपन. हो. प्रायमरी वेपन. हो. गदा पण कौमुदकी जे आपण बोलतो, हो. ते पण एक हत्यारासारखं आहे. हो. पद्म जो लोटस आहे दॅट इज अ सिम्बल ऑफ प्युरिटी आणि ऑल्सो असोसिएटेड विथ लक्ष्मी, बरोबर. जी विष्णूची हो, शक्ती आहे. हो. शंख एक्झॅक्टली कशासाठी घेतला जातो विष्णू? इज इट लाईक अ वेपन? तो असं नुसतं वॉरमध्ये वाजवायला, त्याचं प्रतीक काय एक्झॅक्टली विष्णूच्या कॅरेक्टरमध्ये? आता विष्णूंचे 4 ॲट्रिब्यूट्स बघितले ना, तर प्रत्येक ॲट्रिब्यूट्सला आपल्याकडे जे काही पुराणांमध्ये सांगितलेलं आहे, त्याचे काही महत्त्व आहे. जसं शंख हा जो आहे, ही नाद निर्मिती, नादशक्ती म्हणून वापरला आहे. ओके. त्याच्यानंतर चक्र, सुदर्शन चक्र जे आहे ना, ते प्रोटेक्टिव्ह कवच म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी आहे. ओके. नंतर एव्हिल लोकांचा संहार करण्यासाठी, नाश करण्यासाठी म्हणजे निगेटिव्हिटी काढण्यासाठी, पॉझिटिव्हिटी भरण्यासाठी कौमुदी जी गदा आहे, म्हणजे संहार करण्यासाठी गदा आहे. प्रोटेक्शन म्हणून सुदर्शन चक्र आहे. प्युरिटी किंवा आपण म्हणतो पावित्र्याचं प्रतीक किंवा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण कमळ म्हणून वापरतो आणि नादशक्ती जी आहे त्याच्यातनं निर्मिती जी याच्यातनं साऊंड व्हायब्रेशन्स तयार होतात त्याचं शंखाचा संबंध येतो. ओके. आता शंखांचा संबंध तू जो प्रश्न विचारला की नाद निर्मिती करणारे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स पण भरपूर आहेत. मग शंखांचंच का?
तर शंखांची फ्रिक्वेन्सी बाकीचे कुठलेही तू इन्स्ट्रुमेंट्स घे, शंखांची फ्रिक्वेन्सी ही हायेस्ट धरली जाते. म्हणजे ओके. आपल्याकडे तू बघितलंस तर आपला कानाची रचना आणि शंखाची रचना म्हणजे शंखाचा जो भाग आहे हा कानाचा भाग धरला, हा समजा पॅटर्न धरला तर हं. ऑलमोस्ट तो रिसेंबल होतो. हो. आता आपल्याकडे एक्झॅक्ट बघायचं असेल तर पांचजन्य शंख. पांचजन्य शंख जो आहे ना तो मध्यम साइडला त्याचं ओपनिंग आहे. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की वामवर्ती शंख, हं. दक्षिणावर्ती शंख, तसं मध्यवर्ती शंख पण मिळतो. ओके. मध्यवर्ती शंख म्हणजे त्याची जी पाळी आहे ती हं. मधल्या भागामध्ये ओपन होते. त्याचा आपण एक एक्झाम्पल बघूया इथे. हा एक शंख आहे बघ. ओके. ह्याचा थोडं मिडलमध्ये आहे. बरोबर. आता ह्याची रचना बघितली तर ह्याचा शेप थोडक्यात गणपतीसारखा आहे बघ. गणपतीसारखा आहे. हो, म्हणून ह्याला एक्झॅक्टली. आपल्याकडे गणेश शंख म्हणून आपण ओके. मानतो. तर हा मध्यवर्ती शंख आहे. तसा ओरिजिनल पांचजन्य शंख घेतला ना तर तो पण असा मध्यवर्ती शंख आहे. बरोबर. पांचजन्य म्हणजे जो विष्णूकडे होता. भगवान विष्णू बरं. विष्णूंकडे किंवा आता आपण त्याचा रेफरन्स महाभारतामध्ये बघतो तो म्हणजे कृष्णाकडे बघतो. येस. तर मग हे जे रेफरन्सेस आहेत त्याप्रमाणे जो शंख जो आहे त्याचा आणि आपल्या कानाचा जो आकार आहे हं, हं. तो रिसेंबल होतो. त्यामुळे निसर्गाने बनवलेली इतकी चांगली गोष्ट की उत्तम साऊंड प्रोड्युसर कोण आहे तर शंख आहे आणि हं. उत्तम साऊंड रिसिव्हर काय आहे तो आपला कान. कान आहे. परफेक्ट. तर मग ही नाद निर्मिती जी आहे त्या नाद निर्मितीमुळे ह्या शंखांचा वापर आपण करतो जो युद्धामध्ये केला जाता. आता महाभारताचा आपण उल्लेख केला तर युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं महाभारत. महाभारत ऑफ कोर्स. आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पहिल्या अध्यायामध्ये 14, 15, 16 श्लोक आपण घेतला. तर त्याच्यामध्ये जे भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख आणि त्याच्याबरोबर जे रती महारथी आहेत त्यांचे पण प्रत्येकांचे शंखांचा उल्लेख केलेला आहे. येस. जसा युधिष्ठिराचा जो आहे तो अनंत विजय शंख अनंत आहे. विजय. येस. भीमाचा पौंड्र शंख आहे. तर अर्जुनाचा जो आहे तो देवदत्त देवदत्त. शंख आहे. हो. नकुलाचा सुघोष आहे आणि मणिपुष्पक जो आहे तो सहदेवाचा आहे. तसंच तुम्ही कौरवांची साईड घेतली तर त्यांच्यामध्ये पण ते जे शंख होते त्यांच्यामध्ये पण रथी महारथी होते. येस. त्याच्यामध्ये दुर्योधनाचा जो शंख होता त्याला विदारक म्हणून नाव दिलेलं आहे. किंवा हिरण्यगर्भ नाव जो आहे ते कर्णाचा शंख आहे. गंगानाद हे गंगापुत्र भीष्म भीष्म. येस. यांचं नाव दिलेलं आहे. आता ही साधारण आपण म्हणू ना की आपलं एक ढोबळ मनाने याचा अभ्यास करताना आपण एक मनन करतो की साधारण ही नावं का पडली असतील. हीच नावं त्यांची ऍक्च्युअल आहेत का की नाही बाबा बरोबर. यांना सायंटिफिक नावं वेगवेगळी आहेत. परंतु त्या काळामध्ये हे नाव का पडलं असेल तर आपण एक थोडं लॉजिक वापरलं तर भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख म्हणजे पंचमहाभूतांवर ज्यांचं नियंत्रण होतं अशी व्यक्ती कोण होती ते एकच भगवान श्रीकृष्ण. बरोबर. म्हणून त्यांचा पांचजन्य शंख. किंवा अर्जुनाचा देवदत्त म्हणजे देवांनी दिलेला हेवनली गिफ्ट होता. बरोबर. त्यामुळे देवदत्त. अनंत विजय किंवा पौंड्र म्हणजे मोठा लार्ज. नकुलाचा जो होता तो सुघोष शंख. आता सुघोष शंखामध्ये पण प्रकार भरपूर आहेत. स्पीसीज खूप आहेत. आपण नंतर त्याच्यावर येऊ. तर त्याच्यामध्ये हा जो शंख तुम्हाला समोर दिसतो आहे तर तो दाखवाल तुम्ही? हो दाखवता येईल आपल्याला. तो सुघोष शंख ह्या टाईपमध्ये असावा असा एक अंदाज आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये पण स्पीसीज सब स्पीसीज भरपूर आहेत पण त्याचा एक दीर्घ गंभीर आवाज येतो. म्हणजे एक शंख नाद करताना त्याची एक फ्रिक्वेन्सी प्रत्येक शंखाची एक फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. त्याप्रमाणे त्याची नादशक्ती निर्मिती पण वेगवेगळी असते. मग नकुलाचा कसा होता तर तो डेन्स होता. आता तुम्ही तेच आपण बघू बरोबर. कौरवांची साईड. गंगापुत्र भीष्म त्यामुळे त्यांना आपण गंगापुत्र भीष्म म्हणून त्यांच्या शंखाचं नाव गंगानाद. ओके. विदारकचा अर्थ काय डिस्ट्रॉय नाश करणं म्हणून Yes. दुर्योधनाचा विदारक. अशी आपण एक रेफरन्सेस आपण बघू शकतो. आता हे जे रेफरन्सेस आपण बघतोय हे रेफरन्सेस नुसते आपल्याकडे नाहीत. दुसरीकडे पण बघायला मिळतात. म्हणजे नादशक्ती किंवा ह्याचा संदर्भ नुसताच आपण युद्धामध्ये न करता त्याचा एक प्रतीक म्हणून पण आपण वापरू शकतो. आता प्रतीक म्हणजे कसं ओळखलं जातं तर आपल्याकडे बघितलं तर तीर्थंकर होऊन गेले बरोबर. 24 तीर्थंकर होऊन गेले जैनिझम मध्ये. आता 24 तीर्थंकर तुम्ही त्यांची तीर्थंकरांचा मेन तुम्ही त्यांचा आपण म्हणतो स्टॅच्यू किंवा फोटो बघितला असेल तर तो सगळा सेमच वाटतो. म्हणजे आपल्याला पटकन ओळखता येत नाहीत कारण त्यांची बैठक त्यांचं दिसणं हेअरस्टाईल सगळी सेम आहे. मग आपण ओळखायचं कसं की हे कुठले तीर्थंकर होते. मग बघितलं असेल तर प्रत्येक तीर्थंकरांच्या खाली बेसला एक सिम्बॉल असतं बरोबर. त्या सिम्बॉलावरनं ओळखता येतं हे कुठल्या युगातले हे तीर्थंकर होऊन गेले. त्याच्यावरनं आपल्याकडे जे 22वे तीर्थंकर होऊन गेले भगवान नेमिनाथ भगवान म्हणून आपण त्यांना म्हणतो त्यांच्या सिम्बॉल शंखाच आपल्याला सापडतं.
आणि नेमिनाथ भगवानांचा जो जन्म आहे त्याचा आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा साधारण एकाच पिढीमधला आहे. ओके. मग हे सिम्बॉल त्यांना आलं कसं? तर हे जेव्हा तीर्थंकरांचा जन्म झाला, तेव्हा प्रत्येक तीर्थंकरांच्या राइट लेगच्या राइट टोवर म्हणजे फ्रंट टोवर तो सिम्बॉल बर्थमार्क म्हणून आला. ओके. आणि दॅट इज द सिम्बॉल की हे तीर्थंकर आणि त्याचा हा सिम्बॉल त्याच्यावरून ते ओळखलं जात होतं. असा रेफरन्स आपल्याला तिथे त्यांच्या जे काही पुराणं आहेत त्याच्यात आपल्याला सापडतो. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपण बघितलं तर आपल्याकडे जसं तीर्थंकर किंवा इकडे संत महंत होऊन गेले, तसेच आंध्र प्रदेशामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये आळवार झाले. ओके. आणि आळवार ते 12 आळवार होते. आता हं. आळवार म्हणजे काय? की भगवान विष्णू ह्यांची जी सगळी आयुधं होती किंवा त्यांचे जे शस्त्र होते, त्यांनी सगुण रूप धारण केलं. हं. आणि ती सगुण रूप कशासाठी होतं? तर लोकांना त्याचं ज्ञान प्राप्तीसाठी किंवा लोकांकडनं भक्ती प्रसार करण्यासाठी अशी ती सगुण रूप धारण केलं. आणि त्याच्यामध्ये असा रेफरन्स सापडतो, की पांचजन्य शंख जो होता, त्यांनी जो आळवार झाला ते पौगोई आळवार म्हणून आहे. ओके. पौगोई नावाचे आळवार होऊन गेले आणि त्यांचं भगवान श्रीकृष्णाचा किंवा विष्णूंचा जो पांचजन्य शंखाचं ते रूपांतर होतं. ओके. इव्हन रेफरन्स आपल्याला सापडतो तो म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये सापडतो, ज्याच्यामध्ये शंख चक्र गदा हे जे रेफरन्सेस आहेत त्यांची तप्त मुद्रा वैष्णवी परंपरेमध्ये असं आहे की त्यांची दीक्षा घ्यायची असेल तर त्यांची तप्त मुद्रा दोन्ही शोल्डर्सवर एम्बॉस केली जाते. म्हणजे कशी म्हणजे करतो आपण आजकालच्या भाषेमध्ये तुम्ही म्हणता ना टाटू, टॅटू? ओके. तसं ते तप्त मुद्रा ती एम्बॉस करायची ओके. शंख आणि चक्र. हं. आणि मग त्यांचे दीक्षेची काही प्रथा आहे त्या 3-4 स्टेप्स फॉलो करायच्या की तुम्ही त्या वैष्णवी परंपरेची दीक्षा तुम्ही घेतली. ओके. एवढे सगळे रेफरन्सेस तुम्हाला सापडतात. म्हणजे नुसतीच नादशक्ती न करता अशा पण गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सापडतात असं. तुम्ही ऑफकोर्स व्हिडिओज पाहिलेच असतील Instagramवर वगैरे येतात, की शंख खरा कसा ओळखायचा? तर एक असं राईस ची असा एक पाईल असतो, हो, हो. त्यात असा तो शंख ठेवतात आतमध्ये आणि मग तो ऑटोमॅटिकली वरती येतो. हो. मला माहित नाहीये हॉनेस्टली किती खरंय किती खोटं आहे. पण तोच एक प्रश्न की आता ही बरोबर टेस्ट आहे का शंख ओळखायची? आणि जो खरा शंख आहे तो कसा ओळखायचा? हे फ्रॉम अ शंख एक्सपर्ट तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ती जी टेस्ट आहे ती टेस्ट बरोबर आहे. बरोबर ओके. आहे. परंतु त्याच्यावरनं तो शंख ओरिजिनल आहे का फेक आहे हे तुम्ही 100% डिसाईड करू शकत नाही. आता ती टेस्ट खरी का मी असं म्हणतो? कारण काय माहिती का त्याच्यामध्ये डेन्सिटीचा संबंध येतो. हं. शंखाची डेन्सिटी आणि तांदूळाची डेन्सिटी घेतली तर त्याच्यामध्ये शंखाची डेन्सिटी ही थोडी लाइटर स्टेजमध्ये आपल्याला तिथे सापडते. हं. आणि ते सापडत असल्यामुळे तो त्या शंखाच्या म्हणजे त्या तांदूळाच्या पोत्यामध्ये तो शंख ठेवला आणि तो शंख बाहेर येतो. आपल्याला असा तो व्हिडिओ आपल्याला तो बरोबर. दिसतो. हो, हो. ह्याच्यामध्ये तो ओरिजिनल आहे. मग असं आपल्याला लक्षात येतं. परंतु आपल्याकडे असे पण बरेच शंख सापडतात, की त्यांचं वजन खूप हेवी आहे. येस. आणि ते हेवी असल्यामुळे ते शंख आता ते मी त्या पाईलमध्ये ठेवलं किंवा त्या काय म्हणतात त्याला ढिगाऱ्यात ठेवलं, हं. तर तो कधीच वरती येणार नाही. कारण त्याची नाहीच. डेन्सिटी बरोबर. हेवी आहे. तो वरतीच येणार नाही. दॅट डझंट मीन की तो काय म्हणतात त्याला Fake आहे. फेक बरोबर. आहे हो. किंवा तो शंख बरोबर नाहीये. हं. ओरिजिनल शंख पण आहे. आपल्याकडे साधारण असं म्हटलं जातं, की नित्यनेमाचे पूजेसाठी किंवा नादशक्तीसाठी हा लाईट वेट शंख वापरला जातो. जसं ओके. आता तुम्ही जो वापरला हो. त्याप्रमाणे तो शंख आहे हं. किंवा नंतर आपण जो शंखनाद करणार ते लाईट वेट शंख आहे. हं. परंतु असे पण ओरिजिनल शंख सापडतात, की त्यांचं वजन जवळ-जवळ 1.5 ते 2 किलो आहे. मग ते शंख त्या पाईलमधनं कधी वरतीच येणार नाहीच येणार. नाहीये. That's त्यामुळे बरोबर. दॅट इज नॉट अॅन 100% ऑथेंटिक टेस्ट. हं. पण ओळखायचा असेल शंख कसा, हो. बाजारामध्ये तुम्हाला जाऊन घ्यायचा असेल शंख, तर शंखांमध्ये तुम्ही बघितलं तर फर्स्ट आहे त्याची टेस्टमध्ये त्याचं टच. हं. जेव्हा तुम्ही शंख समुद्रातनं जो येतो त्याच्यावर एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह कवच असतं. ते ओके. प्रोटेक्टिव्ह कवच काढून तो ऍसिडनी साफ करून तो स्वच्छ करून तुम्हाला चकाक पॉलिश करून तुम्हाला असा म्हणजे शंख बेसिकली प्लांट्स अल्गे वगैरे असतील ना त्याच्यावर प्लांट covered? सालगे असतात. हो. आणि कसं असतं की तुला सांगितलं तसं की तो जो जीव आहे जो हा शंख बनवतो त्याचं एक आयुष्य आहे. बरोबर. तो जीव त्याचं जे आयुष्य संपल्यानंतर हा शंख समुद्रामध्ये तसा राहतो हं. वर्षानुवर्ष. पण तो खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर एक कवच येतं, प्रोटेक्टिव्ह वॉटरप्रूफिंग कवच असतं. आणि मग तो बाजारात जो मिळतो आपल्याला शंख तो तसा विकायला गेला तर तो असा शॅबी लुक असतो. तुम्ही तो बाय करणार नाही. म्हणून मग ते काय करतात की हे संपूर्ण साफ करतात, त्याला पॉलिश करतात
आणि चकाचक मस्तपैकी तुम्हाला बाजारामध्ये हा शंख तुम्हाला बाजारात विकायला मिळतो. बरोबर. असा शंख दिला तर तुम्ही तो विकत घेणार. हो. बरोबर आहे. आता हा विकत घेतलेला जो शंख आहे ह्याची तुम्ही मग नाद निर्मिती आणि हा सगळा रेग्युलर बेसिसवर तुम्ही करू शकता. मग दुसरा टेस्ट काय आहे तर आतमध्ये त्याचे रिब्स असतात. आता हे कसं बघायचे तर मी एक इथे कापलेला शंख आणलेला आहे. बरोबर. आता हा तुमचाच शंख आहे. हां, हां. तो फक्त मध्यभागी कापला तर तो अशा पद्धतीने दिसेल. हा त्याची बॅक साइड आहे. हा कापलेला शंख. म्हणजे एवढ्या कॅव्हिटीज असतात आतमध्ये त्याच्या? कॅव्हिटीज असतात. त्याला एक बघितलं तर या शंखामध्ये एक प्रकारचे एक रिब्स असतात. म्हणजे हो, हो. या आडव्या खरंच रिब्स आहेत ॲक्चुअली. आणि कॉलम आहे. हो. दिस इज अ कॉलम आणि ह्या रिब्स आहेत. बरोबर. आणि ह्या ज्या रिब्स आहेत ह्या 3, 5, 7 ह्या कॅल्क्युलेशन्समध्ये त्या रिब्स असतात. ओके. जेव्हा आपण ओरिजिनल शंख घेतो, त्या शंखामध्ये आपण हात घालून बघितलं तर त्याच्याला आपल्याला ह्या रिब्स लागल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो, की ह्या ओरिजिनल शंख आहे का नाही. म्हणजे जेन्युइनिटी पार्ट नंबर 1. सेकंड थिंग शंख विकत घेताना त्याचं टेक्स्चर, त्याचा हात लावून बघितलं तर त्याच्यापैकी एक रफनेस आपल्याला जातो. बरोबर. जसं एक वाळू, सँडला आपल्याला एक रफनेस असतो, तसा रफनेस आपल्याला सापडतो. ही टेस्ट नंबर 2. टेस्ट नंबर 3 ओरिजिनल शंख तुम्ही कानाला लावा. कानाला लावल्यानंतर एक हमिंग साउंड येतो. लावून बघा एक. बघा तुमच्या कानाला लावून बघा एक. हॉलो साउंड एक येतो. हॉलो साउंड येतो. दॅट इज अ हमिंग साउंड. Right. दॅट इज अ कॉस्मिक एनर्जी. म्हणजे आता आपण एक बघायचं असेल तर थर्मास. घरामध्ये थर्मास हां, असेल हां, तर तो हां. थर्मास तो आतमध्ये क्रॅक झालाय का चांगला आहे बघण्यासाठी आपण काय बघतो तो बरोबर. तो येस. कानाला लावून बघतो ना. ते सेम प्रिन्सिपल आहे. बरोबर. ह्याच्यावरनं तो ओरिजिनल आहे का नाही ही पण एक टेस्ट कळते. चौथी टेस्ट आहे ती म्हणजे एक्स-रे टेस्ट आहे. ती एक्स-रे टेस्ट प्रमाणे हे असं आपल्याला दिसतं पण दॅट इज नॉट फिजिबल. म्हणजे आपल्या सामान्य लोकांना ते एक्स-रे घेणं शक्य नाहीये. पण ह्या 3 टेस्टवरनं आपल्याला त्याची ओरिजिनॅलिटी आपल्याला बरोबर. कळू शकते. म्हणजे आय थिंक ह्याने खरंच सगळ्यांना मदत होईल, की आपण खरंच जो पावित्र्य एक त्याचं मेंटेन करणं. बिकॉज उगाचच आता फेक शंख तर आरामात बाजारात आपल्याला मिळतील. बरोबर, बरोबर. तर माझी शंखाची स्टोरी, द रिझन हाऊ आय गॉट दिस शंख. हो. मी तर घरी याला पांचजन्यच बोलतो. बरं. आता तुम्ही सांगितलं तर कळलं मला, की ओके देअर इज डिफरंट टाइप. सो माझी ही जी एक योगिक साईड सुरू झाली बाय स्टार्टिंग व्हेन आय स्टार्टेड टू रीड द भगवद्गीता. बरोबर. तर भगवद्गीतेत पहिल्याच अध्यायात स्टार्ट कसं होतं, कृष्ण, अर्जुन वगैरे सगळी लोक इथे शंख वाजवतात, शंखनाद करतात. तिथे पण नाद होतो. होतो. आणि त्यांचं डिस्क्रिप्शन कसं दिलंय, की जेव्हा श्रीकृष्ण आपला शंख वाजवतो, जे पांडवाचे साईडला जे असतात, त्यांचा आवाज एवढा हेव्हनली असतो, हो. की बाकीचे सगळे घाबरतात असे ऐकून. एक असा इम्पॅक्ट क्रिएट होतो. बरोबर. आणि मी एकदम इम्प्रेस झालो, की अरे वाह! मला पण शंख हवाय. सो मी आणि माझा मित्र आम्ही फिरलो, भरपूर बरोबर. फिरलो. दादरभर फिरलो, कीर्तिकर मार्केटमध्ये फिरलो सगळीकडे. आणि आम्हाला एक असा छान आहे असा एक शंखाचा डीलर सापडला. त्याने आम्हाला असे बरेच प्रकारचे शंख दाखवले. काही मोठे होते, काही बरोबर. लहान होते. हा मला एक परफेक्ट सापडला, की ठीक आहे, ओके जास्त मोठा पण नाहीये. म्हणजे आता घरी काय दाखवायचं एवढा मोठा जर शंख आणला तर. जास्त लहान पण नाही. वाजवण्यासाठी हा मला एक छान असा बरोबर. आवडला. आधी मला काय वाजवता येतच नव्हतं. नव्हतं. आणि देन लेटर ऑन मी आणि माझा मित्र आम्ही कंटिन्युअस मी वाजवतोय. व्हॉट आय वॉज ट्राईंग टू डू वॉज मी हवा सोडत होतो त्याच्यात. हो. आय वॉज जस्ट बरोबर. असं करत होतो मी. देन लेटर ऑन आय फिगर्ड आउट की शंखाची जी आतमधली जी हे आहे, जे कॅव्हिटीज आहेत, त्यात जेव्हा आपण साऊंड वेव्स प्रोड्यूस करतो तेव्हा ते रिफ्लेक्ट होण्याचे अँप्लिफाय होत आहेत. आता ते का होतं तेच मी तुला मगाशी हो. म्हटलं ना, की हे तू आता बघितल्यानंतर तुला पिक्चर क्लिअर होईल. येस, की ऑफकोर्स. आतमध्ये कॅव्हिटीज असल्यामुळे तो आतला जो साऊंड आहे तो इथपासनं इथपर्यंत तो राउंड शेपमध्ये तो जातो. हो. आणि व्होल्टेक्स. आता कसं आहे माहिती आहे का शंखनाद करताना रेग्युलर बेसिसवर जेव्हा तू शंखनाद करतो, तेव्हा किंवा नवीन जो लोकांना शंखनाद कसा करायचा हे पण बऱ्याच लोकांना येत नसतं. हो. मग त्यांना ते शिकायची उत्सुकता असते. मग शंखनाद करताना तुम्ही अशा पद्धतीने करा, की त्याचे लिप्स जे आहेत आपल्या तोंडात लिप्स हे परफेक्ट त्याच्यामध्ये ते सील झाले पाहिजेत. आता थोडक्यात तुमचं लंग्स जे आहेत हे तुमचे पंप आहेत. लिप्स जे आहेत ते तुमचे वॉल आहेत. आणि किती प्रमाणामध्ये तुम्हाला ते सोडायचं आहे त्याच्या मागे प्रिन्सिपल आहे. बरोबर. आणि मग तुम्ही तो किती श्वास तुमचा कॅपॅसिटीनुसार तुम्ही तो करू शकता. फक्त शंखनाद करताना एक तुम्हाला एक मेन प्रिन्सिपल लक्षात ठेवायला पाहिजे, की बरेच लोकं मला प्रश्न विचारतात, की शंखनाद कोणी केला तरी चालतो का? तर ऑफकोर्स शंखनाद कोणी केला तरी चालतो, पण ज्याला मेडिकल हिस्ट्री आहे किंवा ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा त्रास आहे किंवा ज्याला मेडिकल हिस्ट्री आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, योगा प्रॅक्टिशनरचा सल्ला घ्यायचा.
आणि त्यांच्याकडनं हे तुम्ही शंखनाद शिकून त्यांना परवानगी घेऊन मग तो करायचा. बरोबर. हे त्याच्या मागचं मेन प्रिन्सिपल आहे. अदरवाईज कुठल्याही वयोगट असो, कोणी तो शंखनाद केला तरी जातो. हा पार्ट नंबर 1. मगाशी एक रेफरन्स तुझ्या बोलण्यामध्ये आलं, की तू दुकानामध्ये गेलास आणि दुकानामध्ये गेल्यानंतर तुला भरपूर शंख त्यांनी दाखवले हो. आणि तुला हा आवडला, तू हा शंख घेतला. आता इंटरेस्टिंग ही जी तुझ्या बाबतीत झालेली घटना ही माझ्या बाबतीत पण झाली. नो डाउट ऑफकोर्स सम लाँग बॅक अगो ही झाली. तर शॉपमध्ये गेले असताना असं लक्षात आलं, की तिथे पण वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत आणि मग कुठल्या साईजचा घ्यायचा, काय घ्यायचा याच्यावर माझा अभ्यास सुरू झाला. पण मग एकीकडे अभ्यास करताना लक्षात आलं, की त्या दुकानदाराने मला एवढे प्रकारचे शंख दाखवले, मग ॲक्चुअल शंख आहेत तरी किती? बरोबर. मग त्याचा अभ्यास चालू Species झाला. basically. स्पीशीज म्हणजे आपण आता तेव्हा तोपर्यंत स्पीशीज पर्यंत मी पोहोचलो नव्हतो. अच्छा, मी ओके. परत शंखापर्यंतच होतो. म्हणजे बघा आपण म्हणतो ना, की आपलं नॉलेज किती झिरो असतं, तसं झिरो लेव्हलला मी स्टार्ट केलं. तर त्याच्यामध्ये शंखाचे प्रकार किती? कारण मग तसं लक्षात आलं, की नाही मग शंख हा आधी ते गोगलगाईपासून बनतो. मग गोगलगाईची स्पीसीज धरली जाते. कारण स्पीसीज म्हटलं तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिजे. शंख हे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येत नाही. म्हणून मग ते स्पीसीजवर आलं. मग अशा लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 45,000 डिफरंट स्पीसीज आहेत. ओके. म्हणजे आपण म्हणू स्नेलच्या म्हणू किंवा शंखाचा म्हणू. आपण आता एक शंख आपण त्याच्यामध्ये आपण एक त्याला प्रबोधन आपण नाव दिलेलं आहे. परंतु स्नेलच्या 45,000 स्पीसीज आहेत. मग ह्या 45,000 स्पीसीज ज्या आहेत, ह्याचं डिव्हिजन कसं केलेलं आहे? तर डिव्हिजन असं आहे, की त्याच्यातल्या साधारण 5,000 ज्या स्पीसीज आहेत, ह्या फ्रेश वॉटरच्या आहेत. ओके. हां, म्हणजे गोड्या पाण्यातल्या आपण म्हणू. येस. त्याच्यानंतर साधारण 15,000 ज्या स्पीसीज आहेत, त्या जमिनीवरच्या म्हणजे लँडवरच्या आपण धरू. बरोबर आणि 10,000 ज्या आहेत लँड वरती शंख. लँडवर आपल्याला गोगलगाय, गार्डन स्नेल अच्छा, आपल्याला ते बघायला मिळतं असं लहानवाली. बारकी. हां, हां. ती पण ती स्पीसीजच शंखच झाली आहे, ना, बरोबर. शंखच झाला ना त्याच्यावरचा. आणि 10,000 ज्या स्पीसीज आहेत त्या समुद्रातला. ओके. म्हणजे ओशनिक जे आपण म्हणतो ते, ज्याच्यावर आपला हा अभ्यास किंवा आपलं जे Yes. आजचं पॉडकास्ट चालू आहे, तो हा आजचा विषय तो समुद्रातल्या ह्याच्यातला आहे. ओके. आता सगळ्यांमध्ये डिफरन्स काय आहे? तर बघितलं तर स्नेल जी जमिनीवरची आहे किंवा फ्रेश वॉटरची आहे, त्याच्यावरचं जे कवच आहे, हे कवच थोडंसं ब्रिटल असतं. ते ओके. पटकन तुम्ही हातात घेतलं म्हणजे एक डेड स्नेल असेल आणि तुम्ही ते उचलली किंवा त्याचं ते कवच उचललं, थोडं तरी प्रेस केलं तरी ते लगेचच तुटतं क्रॅक. किंवा खाली हातातनं पडलं तरी ते क्रॅक होतं. वाईल हे जे आहे ते प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे. राईट. त्यामुळे पटकन सहजासहजी हे क्रॅक होत नाही. हां, तुम्ही अगदी जोरातच आपटलं तर ते ऑफकोर्स हो, क्रॅक येस. होणार. पण सहज ते क्रॅक होत नाही किंवा किती तुम्ही असं दाबलत तरी तो खराब होणार नाही. म्हणजे हा त्याचा मेन डिफरन्स आहे. मग हे जे 45,000 डिफरंट टाइप्स ऑफ स्पीसीज आहेत, ह्या डिफरंट टाइप्स ऑफ स्पीसीज आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे काय मिळतं? म्हणजे आपण आपला भारत देश घेतला तर आपला संपूर्ण भारत देश जो संपन्न आहे तो म्हणजे कोस्टल लाईननी. जवळजवळ 7,500ची आपल्याकडे कोस्टल लाईन आहे. म्हणजे इन्क्लुडिंग द टेरिटोरियल पार्ट्स आणि आयलँड्स वगैरे धरले तर 7,500ची कोस्टल लाईन्स आहे. मग ह्या ज्या कोस्टल लाईन्स आपण धरल्या, तर ह्या कोस्टल लाईन्सवर हे समुद्रातनं हे शंख मिळतात आपल्याला. जे फिशरमन जातात, घेऊन येतात. आल्यानंतर ते प्रोसेसिंग करून आपल्याला ते मिळतात. मग प्रोसेसिंग करतात म्हणजे ते ते काय करतात, तर त्याच्यामध्ये ग्रेडेशन केलं जातं. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड आणि डी ग्रेड. मग आता ए ग्रेडचे काय? तर ए ग्रेडचे जे शंख असतात, हे आयुर्वेदासाठी म्हणजे औषधांसाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे ते क्रश केले जातात, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग केली जातं आणि मग शंख भस्म म्हणून जे तयार होतं आणि ते शंख भस्म जे आहे ते आपले आयुर्वेदिक डॉक्टर्स वेगळ्या प्रोसेसमध्ये ज्याला जशी व्याधी असेल त्याप्रमाणे आता तो डॉक्टरी विषय आहे. बरोबर, हो. मी डॉक्टर तज्ञ किंवा ते आयुर्वेदिक तज्ञ नसल्यामुळे मला त्याच्यामध्ये खुलासा तुला जास्त सांगता येणार नाही. पण त्याचा उपयोग तिथे केला जातो. जे दुसऱ्या सेकंड कॅटेगरीचे जे येतात ते पूजेसाठी किंवा आपल्याला नादशक्तीसाठी वापरले जातात. आणि नंतरचे जे कॅटेगरीचे जे आपल्याकडे शंख सापडतात ते आपल्याकडे कन्स्ट्रक्शन लाईनसाठी सापडले जातात. म्हणजे त्याची पण ओके. पावडर क्रश केली जाते हां. आणि त्याची फाईन पावडर ही वेगळ्या केमिकल्समध्ये वापरली जाते. त्यामुळे ओके. आपल्याला एक प्रकारची शाईन, चकाकी त्याच्यामध्ये येते. बरोबर. राईट. मग हे जे वेगवेगळे प्रकारचे शंख आहेत, हे आपल्याकडे सापडतात, जे समुद्रकाठी सापडतात, ते काय प्रकारे सापडतात? तर तुला आता म्हटलं तसं की 45,000 प्रकार म्हणजे 45,000 स्पीसीज आहेत. मग या स्पीसीजची आपण कॅटेगरी म्हणजे ॲज पर झूलॉजी बघितलं तर फॅमिली किंवा सब फॅमिली, क्लास, सब क्लास हे डिव्हिजन्स केलं, तर आपल्याकडे प्रामुख्याने 4 मेन फॅमिलीज सापडतात भारतामध्ये. त्या फॅमिलीज कुठल्या आहेत? तर पहिली आहे ती स्ट्रॉम्बस नावाची फॅमिली, दुसरी जी आहे ती म्युरेक्स, तिसऱ्या नावाची आहे ती कोनस
आणि चौथा जो आहे ते म्हणजे कावडी. कवडी नावाची जी आपल्याकडे शंख सापडते, जी कॉमन आहे, माहिती आहे. आता हे मी नावं सांगितली. प्रेक्षकांना मी सांगितलं, लोकांनी ऐकलं, बघितलं, पण हे काय बघायचं कसं, ओळखायचं कसं? म्हणून मी प्रतिकात्मक काही गोष्टी इथे आणलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवतो. त्यातलं फर्स्ट जे आपण म्हटलं तसं ती म्हणजे स्ट्रॉम्बस जात. स्ट्रॉम्बस जाताचे जे शंख असतात किंवा आता आपण ज्याच्यातनं तुझ्या हातामध्ये पण जो शंख आहे, हा स्ट्रॉम्बस जातीचा शंख आहे, बरोबर? किंवा ह्या टाईपमध्ये पण शंख स्ट्रॉम्बस हो बघू शकतो ना. याला थोडेसे नाही म्हटलं तरी फिन्स आहेत, काटे आहेत, वेगवेगळे प्रकार सापडतात, बरोबर? ह्याच्यामध्ये जवळजवळ तुला 600 ते 700 डिफरंट जाती तुला याच्यामध्ये सापडतील, म्हणजे सब स्पीसीज सापडतील तुला किंवा जीन्स सापडतील तुला की ह्या स्ट्रॉम्बस जातीमध्ये असतात. यांचं तोंड पण थोडंसं मोठं असतं, ओव्हल शेप मध्ये असतात. तर ह्याचं पण तू बघितलं तर ओव्हल शेप मध्ये मोठं शेप आहे. दुसरा जे प्रकार मिळतो तो म्हणजे म्युरेक्स जात आहे. म्युरेक्स जातला बघितलं तर त्याला एक शेपूट येते, लांब लचक शेपूट असते. याच्यामध्ये पण तुला जवळजवळ 40 ते 50 प्रकार सापडतील, बरोबर? याला आपल्याकडे आता कसं आहे, म्युरेक्स जात, मी बाजारात गेलो आणि सांगितलं मला म्युरेक्स जातीचा शंख दे, तर ते काय दुकानदाराला पण कळणार नाही. मग ह्याला आपल्याकडे काय नाव दिलेलं तर गदा शंख म्हटलेलं आहे. तेच बोलणार, आपल्याकडे काय झालंय की स्पीसीजना प्रत्येकानं नावं आहेत, पण ती एवढी कॉम्प्लिकेटेड नावं आहेत ना की आपल्याला ते लक्षात पण राहत नाहीत आणि ते सांगितलं तर समोरच्याला पण पटकन क्लिक होणार नाही. म्हणून वेगळ्या वेगळ्या जातीप्रमाणे वेगळ्या वेगळ्या आपल्याकडे स्टेट्समध्ये त्यांची नावं दिलेली आहेत. जसं आपल्याकडे ह्याला विष्णू शंख म्हणतो, साऊथमध्ये गेलं तर त्याला पदम शंख म्हटलं जातं. असे वेगवेगळे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. तसं हा म्युरेक्स जातीचा शंख आहे, बरोबर? हा झाला प्रकार नंबर 2. तिसरा जो आहे तो म्हणजे कोनस म्हणून आहे. आपला आईस्क्रीमचा कोन कसा असतो त्याच्यासारखा आहे, त्यामुळे हा कोनस प्रकार. ह्याच्यामध्ये परत 600 जाती तुला सापडतील. आणि जो चौथा प्रकार येतो ती म्हणजे आपली कावडी, ज्याला कवडी, कावडी, कवरी बरेच त्याला नावं म्हटले जातात. याच्यामध्ये पण 25 प्रकार आहेत. हा पण शंखाचाच प्रकार आहे. हा थोडासा प्री मॅच्युअर्ड शंख आपण म्हणू शकतो. कवडी जे प्रकार आहेत ते. पण असे हे 4 जाती आपल्याला प्रामुख्याने आपल्याकडे सापडतात. ह्याच्या व्यतिरिक्त जे म्युरेक्स जातीचे शंख आहेत, म्हणजे आपल्याकडे रेकॉर्डेड मॅक्झिमम म्युरेक्स जातीचा शंख जो आहे, ज्याला गदा शंख असं म्हणतात, तो आपल्याकडे 2 फुटाचा रेकॉर्ड झालेला आहे. बापरे, तेवढा मोठा. माझ्या कलेक्शन मध्ये सेम शंख आहे, तो 18 इंचाचा आहे, म्युरेक्स जातीचा. ह्याच्या व्यतिरिक्त इंटरेस्टिंग आपल्याला काही गोष्टी सापडतात, ते म्हणजे हिमालयामध्ये पण शंख सापडतात. आता तू म्हणशील हिमालयामध्ये कुठे समुद्र आला, पण परंतु गो बॅक इन हिस्ट्री तुम्ही बघितलं तर हिमालय पण एकेकाळी समुद्रच होता, बरोबर? त्याच्यानंतर ते प्लेट सापडले आणि मग तो हिमालय तयार झाला. त्यामुळे तिथे फॉसिल रूपामध्ये आपल्याला शंख सापडतात, बरोबर? आणि हे शंख कमीत कमी 10,000 20,000 वर्ष जुने शंख आहेत. या माझ्या कलेक्शन मध्ये मी आता एक आणलेला जो आहे तो हा म्युरेक नॉर्मल जातीचाच आहे. हा फॉसिल वाला शंख आहे. याला हिरा शंख पण म्हणतात. आतमध्ये तू बघितलंस वाटलं तर हातात घेऊन बघ, आतमध्ये डायमंड सारखा तो ग्लिटर होतो, म्हणून त्याला हिरा शंख पण नाव दिलेलं आहे. आणि त्याचे बाहेरचं जे कवच आहे ते थोडंसं रफ, म्हणजे असं काय म्हणतात त्याला की एक शॅबी लुक आहे, बरोबर? आणि फॉसिल आहे ते, बरोबर आहे. हा झाला हिरा शंख किंवा पहाडी शंख याला नाव दिलेलं, हा फॉसिल आहे. दुसरा काही प्रकार आपल्याला सापडतात त्या म्हणजे शंखांचे आकार छोटे असतात, त्यामुळे ते खाण्यासाठी दुसरे मासे त्यांना खाऊ शकतात, म्हणजे प्रेडेटर्स तर भरपूर आहेत. मग त्या संरक्षणासाठी ती ही मंडळी काय करतात, दुसऱ्या शंखाला जाऊन चिकटतात. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, बाणगुळ आपण असा शब्द वापरतो, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असलेला, बरोबर? तसंच हे शंख दुसऱ्या शंखाला जाऊन चिकटतात आणि आयुष्यभर तशीच मंडळी ती राहतात, वर्षानुवर्ष तशीच राहतात. त्याला बाणगुळ. तो एक मी दाखवायला आणलेला आहे. तो म्हणजे हा एक शंख आहे छोटा, त्याला हे बारके बारके 4-5 शंख त्याला चिकटलेले आहेत. असे लार्ज स्केल मध्ये पण तुला सापडतील. आता तुला प्रश्न वाटेल, हे मी काय फेविस्टिक किंवा याने गमनी वगैरे चिकटवलेत का? तर तसं नाहीये, हे नॅचरल आहे. हा नॅचरल शंख आहे, त्याला बारीक बारीक चिकटले. जे लहान वाले त्यात पण एक असा एक प्रॉपर जीव असतो, गोल्डन रेशिओ दिसतोय आणि तो त्याच्यावर चिकटलेला आहे. आता त्या बारक्या शंखाला कोणी खाऊ शकेल, पण तो आता मोठ्याला जाऊन चिकटला, त्यामुळे जो छोटे माशांपासून तरी त्याचं संरक्षण झालं ना, असं तो त्याच्यामध्ये रेफरन्स आपल्याला सापडतो. असे वेगवेगळे प्रकारचे ते शंखांचे आपल्याला स्पीसीज सापडतात. आणि मग हे शंखांचे स्पीसीज जे आहेत ह्याचे रेफरन्सेस मग आपल्याला कुठे सापडतात, तर झुलॉजिकल जसे रेफरन्सेस आहेत तसे जॉग्राफिकल रेफरन्सेस आपल्याला सापडतात. आता जॉग्राफिकल रेफरन्सेस आपण बघितलं तर
शंख नावाने आपल्याकडे क्षेत्र आहे. म्हणजे ह्यात मी तुला वेगवेगळे संदर्भाची लिस्ट आता तुला मी ओपन अप करतोय, की ज्याच्यामध्ये शंख नावाने आपल्याकडे क्षेत्र आहे. जगन्नाथपुरी याला शंख क्षेत्र म्हणून आपल्याकडे मानलेलं आहे. बरोबर? ओडिसीचं. हं. त्याच्यानंतर शंख नावाने आपल्याकडे झारखंड, उत्तराखंड या भागामध्ये नदी आहे. 240 किलोमीटर नावाची शंख नावानी नदी आपल्याला सापडते. तिसरं शंख नावाने आपल्याकडे करन्सी आहे. हं. आता करन्सी म्हटलं तर आपल्याकडे जुन्या काळी कवडी ही जी तुला मगाशी मी म्हटलं हो. तशी कवडी शंख म्हणून ती करन्सी म्हणून वापरली जात होती. मनी कवडी म्हणून होती. पांढऱ्या रंगाची आणि पिवळसर रंगाची ती कडी होती. हं. आफ्टर ब्रिटिश राज ते आल्यानंतर ती कवडी बंद झाली आणि आफ्टर दॅट इट टर्न अप टू बी मग रुपया आला. मग वेगवेगळ्या करन्सीजवर आपल्याला ते सापडतात. बरोबर. त्याचे नोट सापडतात, करन्सीज सापडतात. त्याच्या व्यतिरिक्त पोस्टल स्टॅम्प्स टोटल 66 कंट्रीज आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड ज्याच्या पोस्टल स्टॅम्प्सवर आपल्याला शंखाचं चित्र सापडतं. आणि आपल्या भारताचे 5 स्टॅम्प्स आहेत ज्याच्यामध्ये शंखाचा आपल्याला संदर्भ आहे. शंखाचा संदर्भ आपल्याला फ्लॅगमध्ये सापडतो. फ्लॅगमध्ये आपण केरळचा कोस्टल फ्लॅग घेतला तर त्याच्यावर शंखाचं चित्र आहे. आपल्याकडे एक पॉलिटिकल पार्टी आहे त्याच्यावर पण शंखाचं चित्र सापडतं. शंख नावाने आपल्याकडे बासरी आहे. शंख बासरी म्हणून आहे. नॉर्मल बासरी जशी शंख बासरी आहे. शंख नावाने आपल्याकडे स्कूल आहे. शंख नावाने एक आपल्याकडे कलकत्तामध्ये ऑडिटोरियम आहे. त्याच्यानंतर यू गेट अ रेफरन्स की चेन्नईमध्ये तू गेलास तर तिथे मोठे एक म्युझियम आहे. जवळजवळ 45,000हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे शंख तुला तिथे म्युझियम मध्ये सापडतील. ॲक्वॅटिक मग शंख आहे, शिंपले आहेत, अजून ॲक्वॅटिक लाईफ आहेत, असं मोठं म्युझियम तुला तिथे सापडेल. शंख नावाने आपल्याकडे एक पिक्चर पण झालेला आहे. शंख का जादू का शंख असं नावाचं काहीतरी तो बॉलिवूडमध्ये आपल्याकडे पिक्चर पण झालेला आहे. नॉट बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये आपला पिक्चर झालेला आहे. तर तो एक रेफरन्स सापडतो. एकदा ब्रँड नेम झाला, शंखाला ब्रँड नेम झाल्यानंतर शंख नावाने काडेपेटी, शंख नावाने परफ्यूम, शंख नावाने भरपूर ते आपल्याला सापडतात. आता एक रिसेंट मी वाचलं, शंख नावाने एअरलाईन्स पण येते अपकमिंग. वेगळ्या एअरलाईन्स पैकी अजून त्यांना एनओसी मिळाली नाहीये म्हणून इट्स अंडर प्रोसिजर. पण शंख एअरलाईन्स नावाची एक नवीन एअरलाईन्स येते आपल्या भारतामध्ये. त्यामुळे असे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. आता आपल्याकडे भारतामध्ये शंखाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा टोटली वेगळा आहे. म्हणजे आपण जो शंख बघतो तो शंख एक पावित्र्य किंवा एक देवाचं प्रतीक म्हणून मानतो. पण तुम्ही बाहेर गेलात, आउट ऑफ इंडिया गेलात तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता तुम्हाला जसं सुरुवातीला मी सांगितलं तसं की शंखाला आपण इंग्लिशमध्ये कॉन्च असं म्हणतो. तर आपल्याकडे कॉन्च रिपब्लिक नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र पण आहे. भारत तुम्ही फ्लोरिडा जवळ एक आयलंड आहे, सेपरेट आयलंड आहे, ज्याला सेपरेट नॅशनल अँथम आहे, सेपरेट फ्लॅग आहे, छोटासा आयलंड आहे, त्याला कॉन्च रिपब्लिक म्हणून त्यांनी दिलेलं आहे. त्यांचं दरवर्षी जसा आपला इंडिपेंडन्स डे असतो तसा त्यांचा पण एक इंडिपेंडन्स डे असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स घेतले जातात. 2-3 दिवसाचा त्यांचा कार्निवल असतो आणि त्या कार्निवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स घेतले जातात. जास्तीत जास्त शंखनाद कोण करेल किंवा समुद्रामध्ये जायचं, शंख शोधायचे, घेऊन यायचं, ज्याचा चांगला अट्रॅक्टिव्ह शंख असेल तो हे केले जातात. शंखामधली जी स्पीसीज तुला म्हटलं गोगलगाय जी आहे त्याचे वेगवेगळे डिशेस केले जातात. म्हणजे ते मारून त्याचे डिशेस केले जातात असे ते आहेत. सेम रेफरन्स आपल्याला सापडतो तो म्हणजे टर्क्स आयलंड जे आहेत त्यांच्याकडे पण हे कार्निवल भरतं शंखाचं आणि हा रेफरन्स आपल्याला तिथे तुला सापडतो. म्हणजे असे बरेच रेफरन्सेस तुला म्हणजे नुसते आध्यात्मिक नाही पण करंट स्टेजमध्ये तुला जॉग्राफिकल अँगलनी बघितलं नॉट ओन्ली इन इंडिया ऑल ओव्हर द वर्ल्ड तुला हे सगळे रेफरन्सेस यू कॅन सी हाऊ एक शंखाचं फक्त एक प्रतिमा आणि हाऊ इट टाईज द वर्ल्ड म्हणजे एक 360 डिग्री व्ह्यू तुला मिळतो आणि तुझ्या बघण्याचा एक दृष्टिकोन तुझा बदलतो त्या शंखाकडे बघण्याचा. तर आता अजून एक पर्सनल मी स्टोरी सांगतो. त्याच दिवशी जेव्हा मी शंख घेतला तर तो डीलर असे मोठमोठे दाखवत होता. मी आणि माझा मित्र होतो आम्ही तिथे. तर त्याआधी डीलरकडे एक थोडासा मोठा होता, मे बी 9-10 इंचाचा होता आणि इट वॉज एक्सपेन्सिव्ह ऑफकोर्स, मे बी 2,000 to 3,000च्या रेंजमध्ये होता तो आणि त्याने वाजवून दाखवलं आणि अख्खा मार्केटमध्ये तो असा आवाज फुल असा हे होत होता. आणि मग मी डिसाईड केलं की ओके एवढा मोठा नको मला, मी लहानवाला घेतो. आणि मग मी घेतलं, मी पे वगैरे केलं आणि तिथे शॉपकीपर आणि माझा मित्र दोघेही मला बोलतायत, हरीश लोक शंख वाजवून दाखव, ऐकायचंय आम्हाला. लोक अशी होती सगळे असे सराउंडिंग बघतायत की ठीक आहे हा कसा शंख वाजवतोय. मी घेतला, लावला आणि काहीच आलं नाही. तर एक ऍक्च्युली आफ्टर दॅट डे मी आणि माझा मित्र आम्ही
कंटिन्युअस मी ते प्रॅक्टिस करतच होतो. देन आय केम टू नो की ओके यू हॅव टू सेंड इन सम साऊंड वेव्ह इन इट, मग ते अँप्लिफाय होतं. बरोबर, बरोबर. आत्ता जेव्हा मी वाजवतो तेव्हा मी राहतो 6th फ्लोअरवर. हो. मी वाजवतो आणि गल्लीच्या एंड पर्यंत आरामात आवाज जातो शंखाचा. बरोबर. तर हा शंखनाद कसा करायचा हे मला जाणून घ्यायला आवडेल. एक असं एक ट्युटोरियल ट्युटोरियल. शंखनाद कसा करावा. शंखनाद मगाशी मी म्हटलं तसं, की शंखनाद करताना बेसिक प्रिन्सिपल एवढंच आहे, की तुमचे लंग्स जे आहेत ते तुमचे पंप आहेत. ओके. तुमचे जे ओठ आहेत हे तुमचे वॉल आहेत. हं. बरोबर आहे. ते वॉल किती प्रमाणामध्ये तुम्हाला रिलीज करायचं आहे, एअर रिलीज करायचं आहे हे प्रिन्सिपल आधी तुम्हाला टेक्निक जमलं पाहिजे. सेकंड थिंग शंखनाद करताना त्याचं जे होल आहे, ते होल बरोबर तुमच्या ओठांना सील झालं पाहिजे. समजा ते माझं बरोबर सील झालं नाही, हवा हवा, निघू तर आता शकते. मगाशी तुझं म्हटलं तसं कसं असा आवाज निघणार. बरोबर. म्हणजे त्याच्यातनं काहीच निर्मिती होणार नाही. मग तुमची कपॅसिटी कशी आहे त्या कपॅसिटी प्रमाणे यू टेक अ डीप ब्रीथ आणि श्वास सोडताना त्याच्यातनं शंखनाद रिक्त नियमाने तो करणं, तो एका फ्लो मध्ये करणं गरजेचं आहे. आणि मग कपॅसिटीनुसार तुम्ही मग 7 सेकंद ॲज अ बिगिनर तुम्ही बघितलं तर 5 सेकंद 7 सेकंद पर्यंत तुमचा शंखनाद होतो. पण रेग्युलर प्रॅक्टिस तुम्ही केलं तर तुमचं 20 सेकंद अगदी 30 हो. सेकंदापर्यंत पण शंखनाद करणारे Yes. मंडळी आपल्याला सापडतात, आढळून येतात. ते तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुम्ही ते शंखनाद करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही शंखनाद केलात, की तो तुम्ही करता येतो आणि मग मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स तुम्हाला देता येतात. मग व्हेरिएशन्स देताना तुमची वॉल जी आहे, लिप मूव्हमेंट जी आहे, त्याच्यावर तुम्हाला वर्किंग आउट करायचं आहे. ओके. की आता रेग्युलर बेसिसवर शंखनाद तुम्ही सिंपल एका लयीमध्ये करायचा असेल तर तो कसा करणार? सिंपल. बरोबर. बरोबर आहे. तोच मला वेगळ्या अँगलनी करायचा असेल, की त्याच्यामध्ये काही आपण म्हणतो ना, की मंत्रासारखा त्याचा करायचा असेल, म्हणजे आपण गुरुदेव दत्त, 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 दत्त आपण जसं जप करतो, तसं करायचं असेल. त्याप्रमाणे तू हे करू शकतो. म्हणजे ओके. त्याच्या व्हेरिएशन्स तुला त्याच्यामध्ये देता येतील. एकदा तुझी प्रॅक्टिस झाली, तू त्याचा सराव झाला, केला तर ते होणार. ॲज अ बिगिनर जमणार नाही. हो. तो असा प्रयत्न पण करू नका. आणि मेडिकल हिस्ट्री असेल, मी वारंवार प्रत्येक ह्याच्यामध्ये मला कारण हे लेक्चर झाल्यानंतर किंवा लोकांनी ऐकल्यानंतर लोकांना खूप उत्साह येतो, की मी शंखनाद करणार. परंतु एकतर तज्ञांकडनं शिकून घेणे, मेडिकल बॅकग्राऊंड असेल, ज्याला बरोबर. हार्टचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे करणे, Yes. हे माझं वारंवार सांगणं असतं. हे महत्वाचं आहे त्याच्यामागे. खरं तर आपण काही काही डॉक्टर्स पण सांगतात, म्हणजे जे रेस्पिरेटरी सिस्टम रिलेटेड जे डॉक्टर्स असतात, लंग्सची काही जर आपल्याला इश्यू असेल, आपलं जे लंग कपॅसिटी वाढवायला पण लोक शंख यूज करतात. ऑफकोर्स, तर ऑफकोर्स. ते आपल्या स्वास्थ्यानुसार शंखाचा उपयोग कसा होतो, म्हणजे हाऊ विल इट हेल्प यू इन युअर डेली लाईफ, ते तुम्ही सांगू शकाल? शंख कसा आहे, रेग्युलर बेसिसवर शंख का केलं तर त्याचे बरेच फायदे आहेत. फर्स्ट फायदा म्हणजे तुमचं फोकसिंग आहे याच्यामध्ये. ओके. कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते. सेकंड थिंग तुमची ब्रीदिंग कपॅसिटी वाढते, लंग कपॅसिटी वाढते. नंतर फेशियल मसाज आहे याच्यामध्ये. ओके. व्होकल कॉर्डला ह्याच्यामध्ये खूप एक प्रकारचा छान मसाज मिळतो. तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनक्रिया आपण म्हणतो ती. सेकंड थिंग ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामध्ये सुधारतं. एक प्रकारचा ज्यांना जीभ जड असेल, स्टॅमरिंग प्रॉब्लेम असेल, तर तो शंखातनं हे होतो. ज्यांना अस्थमाचा त्रास असेल, तर त्यांनी तर शंखांचा म्हणजे ज्याला आपण योग साधनेमध्ये प्राणायाम त्यांना करायला आपण सांगतो, तसंच हा प्राणायामाचाच प्रकार आहे. टेक अ डीप ब्रीथ आणि तुम्ही संपूर्ण श्वास सोडून हा शंखनाद तुम्ही बरोबर. करता. तर त्याच्यामध्ये तुमचं प्रॉब्लेम तो स्टॅमरिंग प्रॉब्लेम निघून जातो. असे काही प्रयोग पण झालेले आहेत, की संस्थेमध्ये काही-काही संस्थांमध्ये झालेले आहेत, की योग साधना करण्याच्या अगोदर 3 वेळा त्यांनी शंखनाद केला आणि मग योग साधना चालू केली. असं त्यांनी 2-3 महिने रेग्युलर बेसिसवर त्यांनी हा एक प्रयोग करून बघितला. त्या प्रयोगातनं असं लक्षात आलं, की ज्यांना अस्थमाचा त्रास आहे, की रेग्युलर बेसिसवर ते पंप यूज करतात, त्यांचा पंप यूज करणं कमी झालं. इन्हेलर तो पंप जो असतो त्यांचा, तो इन्हेलर यूज करणं त्यांचं बंद झालं किंवा मिनिमाइज झालं त्यांचं. कारण त्यांचा श्वास सुधारला. त्यांची ब्रीथिंग कपॅसिटी त्यांची वाढली. त्यामुळे हे शरीरातनं चांगले परिणाम आपल्या शरीरामध्ये खूप चांगले होतात. सायन्सने असं पण प्रूव्ह केलेलं आहे, की तुम्ही रेग्युलर बेसिसवर शंखनाद केलात, तर एक अर्धा किलोमीटरच्या सर्कम्फरन्समध्ये जे काही मायक्रो पार्टिकल्स किंवा जीवजंतू असतात, म्हणजे आपण म्हणतो, की बॅड एलिमेंट्स आपण म्हणतो ना, त्यांचा नाश पावतो. आणि ह्याचा परत रेफरन्स म्हणजे सायन्सने तर प्रूव्ह केलेलंच आहे, परंतु ह्याचा रेफरन्स परत बॅक तुला मगाशी म्हटलं तसं अथर्ववेदामध्ये गेलात, तर शंखमणी सुक्तममध्ये याचा रेफरन्स आपल्याला परत सापडतो, की शंखनाद केल्यामुळे काय होतं, हा रेफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. असं आहे. शंखाचा उपयोग खरं तर
योग साधना, मंत्रशास्त्र, मंत्र साधना, हो, हो. ज्योतिष शास्त्रमध्ये आपण वापरतो. बरोबर. की आता सपोज त्याला काही दोष आहे कुठला आपल्या पत्रिकेत, त्याला सांगतात की ओके हा शंख वापरत जा, हे करा. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायला आवडेल की जस्ट रिलेटेड टू जे आपण मंत्र साधना करतो, योगिक ज्या प्रॅक्टिसेस करतो किंवा ज्योतिषमध्ये, आय वुड लव्ह टू नो हाऊ शंखाचं प्रतीक त्यात काय आहे, शंखाचं इम्पॉर्टन्स त्याच्यात काय आहे? ओके. शंख असं म्हटलं ना, तर आपल्याकडे वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये त्याचा संबंध सापडतो. Yes. पहिलं आपल्याला योग साधनेमध्ये त्याचा योगशास्त्रामध्ये त्याचा संबंध सापडतो. संबंध असा सापडतो, की योगशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की आपल्या शरीराची जी रचना आहे, त्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत आणि त्या 7 चक्रांची स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे. मग ती फ्रिक्वेन्सी आपल्याला म्हणजे ती चक्र ॲक्टिव्ह करायची असेल, आता ते चक्र ॲक्टिव्ह करतात म्हणजे कशासाठी करतात, तर आपलं शरीरामध्ये जे हार्मोन्स आहेत किंवा आपल्या वेगळ्या बरोबर ज्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथी ॲक्टिव्हेट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि ज्याच्यामुळे आपली बॉडी स्ट्रीमलाईन राहते, बॅलन्स राहते. मग ही फ्रिक्वेन्सी आपल्याला स्टिम्युलेट करायची असेल, तर त्याच्यासाठी योग साधनेमध्ये आपल्याकडे भ्रामरी प्राणायाम, ओंकार साधना हे सांगितलेलं आहे. कारण ओंकार साधना करतो, गायत्री मंत्र म्हणतो किंवा भ्रामरी प्राणायाम म्हणतो, त्याची एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे. त्याची भ्रामरी रेग्युलर म्हणजे बेसिकली आपण श्वास आत घेताना बीचा आवाज करतो ना, श्वास सोडताना, श्वास सोडताना, घेताना okay. नॉर्मल श्वास घ्यायचा, टेक अ हां. डीप ब्रीथ आणि श्वास सोडताना एक हमिंग हमिंग साउंड. साउंड. येस. तो हमिंग साउंड त्याला भ्रामरी प्राणायाम आपण म्हणतो. ओंकार साधना जी आहे किंवा गायत्री मंत्रचं उच्चारण जे आहे, ह्याच्या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला महत्त्व आहे. मग ह्या फ्रिक्वेन्सीचा संबंध आणि शंखांची फ्रिक्वेन्सीचा संबंध केलं, तर शंखांची फ्रिक्वेन्सी ही साधारण 300 ते 400 हर्ट्झपासनं फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्झमध्ये मोजतो. त्यामुळे या. तिथपासून स्टार्ट होते. ती जवळ-जवळ 1 केव्ही हर्ट्झ म्हणजे 1000 हर्ट्झ पर्यंत ते त्याचे स्ट्रोक आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व आपल्याला योग साधनेमध्ये आपल्याला सापडतं. योग साधनेमध्ये दुसरा आपल्याला रेफरन्स सापडतो. जशी आपण आसनं, प्राणायाम घेतो, तसं मुद्रांचा आपल्याला हस्तमुद्रा त्याचा आपल्याला उल्लेख सापडतो आणि वेगळ्या-वेगळ्या ज्या हस्तमुद्रा आहेत, त्याच्यामध्ये शंख मुद्रा म्हणून पण आहे. शंख मुद्रा म्हणजे शंख मुद्रा कशी केली जाते, तर हा तुमचा जो थंब आहे, म्हणजे यू कॅन अल्सो ट्राय. हा जो थंब आहे, तो थंब तुमच्या इथे प्रेस करा. या हाताला प्रेस केला. हां, आता हा बंद झाला. हा थंब वरती आहे. बरोबर आहे. हे पोझिशन फिक्स झाल्यानंतर हे ओपन करा हात आणि हे वरती टच करा. बरोबर, मिडल फिंगर. आता ह्याचा जो आकार आहे, तो आकार आपल्या शंखासारखा झालाय. बरोबर. राईट. ही शंख मुद्रा आहे. मग ह्या शंख मुद्रा रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिस केली तर त्याचे काही फायदे आहेत. आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात. मग त्याचा उल्लेख आपल्याला योगशास्त्रामध्ये आपल्याला सापडतो. ह्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. दुसरं शुद्धिक्रिया हे पण एक आहे. म्हणजे क्लिन्झिंग. शुद्धिक्रिया म्हणजे क्लिन्झिंग. जसं आपण बाहेरनं शरीर साफ करतो, तसं आपली इंटरनल बॉडी सिस्टम पण आपल्याला क्लीन असणं गरजेचं आहे. मग ती शुद्धिक्रिया करताना त्याच्यामध्ये शंख प्रक्षालनं अशी नावाची पण एक शुद्धिक्रिया आपल्याला सापडते. म्हणजे तुम्ही शंख घेतला तर शंख हा आतनं हॉलो आहे. इथनं तू पाणी टाकलंस की इकडनं तो बाहेर पडणार. बरोबर. तसंच ती क्रिया आहे की तुम्ही पाणी प्यायचं, विशिष्ट प्रकारची जे आसनं आहेत ती करायची आणि मग संपूर्ण तुमची बॉडी जी आहे ती इंटरनल क्लीन होते. तर ती शुद्धिक्रियाचा आपल्याला संबंध सापडतो. आता तू रेफरन्स सांगितलास तो म्हणजे योगशास्त्रामध्ये. आता योगशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये बघितलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग आहेत. मध्ये आपण म्हणतो की डमरू योग आहे, राजयोग आहे, विपरीत योग आहे. तसंच शंखयोग पण आपल्याला सापडतो. ओके. शंखयोगची व्यक्ती कशी असावी, की ती व्यक्तींची ग्रहस्थिती म्हणजे आता ज्योतिषशास्त्र हे सगळं ग्रहांशी रिलेटेड आहे. बरोबर. मग ते ग्रहांची पोझिशन्स कशी पाहिजे, कुठल्या स्थानावर कुठला ग्रह पाहिजे, कुठल्या जी ग्रह आहेत किंवा जी स्थानं आहेत त्याच्यावर दुसऱ्या कुठल्या ग्रहांचा त्याच्यावर विपरीत काही परिणाम होतो, नाही होतो त्याचा अभ्यास. असं ते ज्योतिषशास्त्र जे ज्योतिषी आहेत तो त्याच्यावर अभ्यास करतात आणि मग त्याच्यावरनं तो एक प्रकारचा योग आपल्याला सापडतो आणि मग ती व्यक्ती कशी असते, आध्यात्मिक असते, अभ्यासू असते, असं तो रेफरन्स आपल्याला सापडतो. इव्हन पामिस्ट्रीमध्ये रेफरन्स सापडतो. आपली बोटं बघितली तर बोटांवर आपल्याला शंख आणि चक्र याचे आपल्याला सिम्बॉल सापडतात. आता लेटर जसं एज वाढतं तसं ते आपल्याला कमी होऊन जातात, पण लहान मुलांमध्ये तर आपल्याला प्रामुख्याने सापडतात. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आपल्या शरीरावर किती चक्र आणि किती शंख आहे, त्याच्यावरनं ती माणसाची पर्सनॅलिटी कशी असेल, ती व्यक्ती कशी असेल हे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. आणि मेन म्हणजे आयुर्वेदामध्ये शंखाचं तर महत्व आहेच, ज्याचा परत उल्लेख आपल्याला अथर्ववेदामध्ये सापडतो, शंखमणी सुक्तममध्ये आणि पुराणांमध्ये सापडतो. तर अशा वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये आपल्याला त्याचा
रेफरन्स आपल्याला सापडतो. बरोबर. शंखांविषयी आता बरेच इन्फॉर्मेटिव्ह आता हे झालं. हो. आय वॉन्ट टू नो अबाउट युअर कलेक्शन. तुम्ही एक शंख संग्राहक आहात. हो, हो. बरोबर. ओव्हर 670. हो. खूप ह्यूज नंबर येतो शंखांचा. आय वॉन्ट टू नो अबाउट युअर स्टोरी, अबाउट हे कलेक्शन तुमचं स्टार्ट कसं झालं, आणि मग ऑफकोर्स वी विल डिस्कस अबाउट युअर 2 बुक्स शंखांविषयी जे तुम्ही लिहिलंय. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ युअर कलेक्शन. ओके. कलेक्शन करताना तसं तुम्ही मगाशी मी म्हटलं तसं, की 15 वर्षापूर्वी शंखाची माझी ओळख झाली ओके. आणि एक शंख घेतला, नादनिर्मिती कशी प्रॅक्टिस सुरू केली. सुरुवातीला जशी तुझी गत होती तशीच माझी होती. काही वाजवता येत नव्हतं. हळू प्रॅक्टिसनी ते यायला लागलं. मग आल्यानंतर लक्षात आलं, की वेगळ्या शंखातनं वेगवेगळी फ्रिक्वेन्सी येते, वेगवेगळी नादशक्ती निर्मिती होते. म्हणून मग 2-3 वेगवेगळे प्रकारचे शंख कलेक्शन सुरू केलं. दुकानात गेल्यानंतर अजून व्हरायटी बघायला मिळाली. मग त्याचा स्टडी चालू झाला. मग करता जवळ-जवळ 45,000 जाती याचा अभ्यास लक्षात आला. मग वेगवेगळ्या प्रकारचे शंख गोळा करायला सुरू केले. मग प्रामुख्याने मी विचार केला, की एवढे शंख गोळा करताना नुसतेच ते गोळा नाही करायचे. त्याच्यावर आपण जरा थोडासा स्टडी पण करणं गरजेचं आहे, की बरोबर. नुसतंच कलेक्शन केलं आणि ठेवलं ह्याच्यात मजा नाही. प्रत्येक शंखाचं काहीतरी युनिकनेस आहे. तो कसा बनतो, काय बनतो ह्याच्याबद्दल पण आपल्याला महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. मग ते प्राण्याबद्दल कळलं, स्नेल, गोगलगाय हे सगळं कळलं. पण मग मी ही गोगलगाय शंख बनवते कसे? म्हणजे एवढीशी ती गोगलगाय, एवढे मोठे शंख हे बनतात कसं? मग त्याच्यावरचा अभ्यास चालू केला. मग अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, की शंखामध्ये एक मॅन्टल नावाचा एक ऑर्गन असतो. शंखामध्ये नाही, सॉरी, आपल्या स्नेलमध्ये मॅन्टल नावाचा एक ऑर्गन असतो आणि त्या ऑर्गन जो आहे त्याच्यामधनं कॅल्शियम, प्रोटीन्स, मिनरल्स, सॉल्ट आणि वेगवेगळे प्रकारचे जे मिनरल्स आहेत ते त्याच्यातनं सिक्रीट होतात आणि ते सिक्रीट होताना ते एक प्रकारचा लेयर त्याच्यावरनं तयार होतो आणि तो लेयर जो आहे तो लेयर लेफ्ट टू राईट या फॉर्मेशन्समध्ये ओरॅकल फॉर्ममध्ये तो तयार होतो आणि मग फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, ते थर्ड लेयर याच्यामध्ये तो शंख तयार होतो. आणि मग साधारण त्या जीव जो आहे, स्नेल आहे, त्या स्नेलचं किती आयुष्य आहे? 2 ते 3 वर्ष साधारण त्याचं आयुष्य असतं. मॅक्सिमम 5 ते 7 वर्ष त्याचं आयुष्य असतं. रेकॉर्डेड आपल्याकडे मॅक्सिमम 15 वर्षापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे, की त्याचं आयुष्य 15 पर्यंत आहे. तो मरण पावल्यानंतर तो शंख आपल्याला तो मिळतो. आता हा तो बनताना म्हणजे हे जे स्नेल जो आहे त्याला खूप कष्ट पडतात. म्हणजे हे जे बनवतात एक प्रकारचं त्याला संरक्षण कवच आहे. त्याला बिचारायला दिसत नाही. त्याचं व्हिज्युअलिटी म्हणजे त्याचा आपण म्हणतो ना साईट खूप कमी आहे, ब्लॅक एंड व्हाईट आहे. पण शंख आपल्याला कलर्ड फॉर्ममध्ये मिळतात. कारण का? कारण तो आजूबाजूच्या एरियाप्रमाणे तो त्याचा अँबियन्स बनवतो. प्रोटेक्टिव्ह कवच त्याचं बनवतो. मायग्रेशन्स करतात. जसं आपल्याकडे पक्षी मायग्रेट करतात, तसं हे शंख पण मायग्रेट करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ब्रीडिंगसाठी. आणि मग ब्रीडिंगला शंख जेव्हा मायग्रेट होतात त्यांचा स्पीड इतका स्लो आहे, की साधारण त्यांना एक 6 किलोमीटर प्रवास करण्यासाठी 6 किलोमीटर यू कॅन से मोर दॅन 20 किलोमीटर प्रवास करण्यासाठी त्यांना 6 वर्ष लागतात. हे त्यांचं गणित आहे. एवढं त्यांचं हे आहे आणि ब्रीडिंग करताना ते एका वेळेला कमीत कमी 1 लाखाहून अंडी हॅच करतात. कारण अंड्यापासून ते तयार होतं आणि असं ते 9 ते 10 वेळा ब्रीडिंग करतात वर्षातनं. कारण मॅच्युरिटी लेव्हल त्यांची होते साधारण एक 3 ते 4 वर्षांनी मॅच्युअर्ड होतात आणि त्यांच्या उरलेल्या आयुष्याप्रमाणे समजा आपण धरू 7 वर्ष त्यांचं आयुष्य असेल, तर 5 वर्ष त्यांच्या रेग्युलर बेसिसवर ते ब्रीडिंग करतात आणि मग हे ब्रीडिंग केल्यानंतर हे प्रकारचे वेगवेगळे शंख तयार करतात. मग ह्यांचं अॅनाटॉमी काय, त्यांचे इंटरनल बॉडी सिस्टीम काय आहे, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये कव्हर केले जातात. असं तो सगळा त्याचा स्टडी आणि मग तो कलेक्शन माझा पार्ट तो चालू झाला. मग हे कलेक्शन जे झालं ते कलेक्शन नंतर माझं अभ्यास चालू झाला आणि मग लिखाणाकडे मी वळलो आणि लिखाणात करताना पहिलं पुस्तक जे आधी आलं ते म्हणजे शंखशक्ती. हे इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. 18 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये पहिल्या 9 चॅप्टर्समध्ये त्याची आध्यात्मिक आणि भौगोलिक बाजू मेन्शन केली आहे. शंखाची नित्यनेमाने पूजा कशी केली पाहिजे, तो शंखनाद कसा केला पाहिजे, असे त्याचे रेफरन्सेस आहेत. सचित्र म्हणजे भरपूर आतमध्ये सगळे चित्र आहेत, शंखांचे वेगवेगळे प्रकार, मंत्रशास्त्राप्रमाणे त्याचा काय संबंध येतो आणि पुढेच वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये त्याचा कसा संबंध आहे, असं सांगणारं हे शंखशक्ती हे पुस्तक माझं 2 वर्षापूर्वी प्रकाशित झालं. मग वाचक वर्ग आपल्याकडे भरपूर आहे. त्यांची डिमांड वाढली की मला मराठीमध्ये पण पुस्तक पाहिजे आणि जे आता तुझ्या हातामध्ये आहे ते शंखशक्ती विज्ञान हे माझं मराठीमधलं पुस्तक निर्मिती झाली. परंतु आता बघितलं तर इंग्लिश आणि मराठी हे ह्याचा अनुवाद नाहीये.
टोटली डिफरंट आहे. म्हणजे Different ह्याच्यामध्ये content तुम्हाला totally कंटेंट different. वेगळे आहेत, Yes. विषय तोच आहे, हम्म. पण आपण म्हणतो ना मांडणी वेगळ्या पद्धतीने बरोबर. केलेली आहे. Nice. त्याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या रेफरन्सेस घेतलेले आहेत, ह्याच्यात वेगळ्या रेफरन्सेस घेतले आहेत. बरोबर. म्हणजे वाचक वर्ग जो आहे त्यांनी मी हम्म. इंग्लिश पुस्तक घेतलंय तर मराठी कशाला घ्यावं बरोबर. असं न करता त्यांनी दोन्ही पुस्तकं घेतली तर दोन्ही. त्यांचा डबल फायदा होणार आहे. Yes. तर हा त्याच्यामध्ये फायदा आपल्याला सापडतो. छान, छान. असे ही 2 पुस्तकांची निर्मिती झाली आहे आणि आता अपकमिंग माझं 3रं पुस्तक आहे इन प्रोसेसमध्ये. Okay. ते म्हणजे शंखशक्ती भाग 2 किंवा लाईफ स्नेल्स लाईफ आपण म्हणू, ज्याच्यामध्ये 2 व्हॉल्यूम्स येण्याची इंग्लिशमध्ये. शक्यता आहे. इंग्लिशमध्येच येईल ते Yes. पण. All right. आणि ते मे बी एक नेक्स्ट इयरला ते प्रकाशित माझा Very एक nice. विचार Okay. आहे, ज्याच्यामध्ये शंखांची अॅनाटॉमी, वेगळे त्यांच्या स्पीसीज बद्दलची माहिती, त्यांचं ब्रीडिंग, त्यांचं मायग्रेशन, त्याच्यामध्ये त्याच्यात पण पॉयझनस काही स्नेल्स असतात त्याच्याबद्दलची जी Okay. माहिती, हे सगळे रेफरन्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील. असं ते एक मस्त. नवीन एक पुस्तक नेक्स्ट इयर मे बी येण्याची शक्यता आहे. Okay. त्यामुळे इन प्रोसेस आहे ते. येस, असं. खूपच मजा आली आजच्या पॉडकास्टसाठी. हो. खूप इंटरेस्टिंग आणि असा एक निश असा एक लेवलचा पॉडकास्ट होता. तर आता रॅपिंग अप द पॉडकास्ट, आय वुड लव्ह फॉर यू शंख गायत्री प्रेझेंट करायला आणि मग एक शंखनाद बोलून आपण मग पॉडकास्ट एंड करू. नक्की नक्की Yes. जरूर. शंखनाद रोज नित्यनेमाने शंखनाद करताना आपण प्रत्येक देवतांची गायत्री आहे, तशी Of शंखाची course. पण गायत्री आहे. हम्म. या शंखाच्या गायत्रीला पण महत्व आहे आणि त्याचं रेग्युलर बेसिसवर तुम्ही उच्चारण केलं तर नक्कीच फायदा होईल. गायत्री अशी आहे, ओम पांचजन्याय विद्महे हम्म. पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. ओके. ही शंख गायत्री तुम्ही 3 वेळा त्याचं उच्चारण करा. त्याच्यानंतर ओंकार 3 वेळा करा आणि मग छानपैकी शंखनाद करू, जसं आपण आज आपली Sure, sure, सांगता sure. करायची आहे. शुभम भवतु. येस. सो नक्कीच आपण आता लवकरच भेटू आपल्या सेकंड पॉडकास्टसाठी, नक्कीच नक्कीच. ज्यात आनंद सरांचे डिफरंट काही प्रोजेक्ट्स आहेत. ऑफकोर्स अबाउट शालिग्राम, रुद्राक्ष आणि तुमचं व्यक्तिमत्व विकास योग. बरोबर सो बरोबर. सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग फॉर द नक्की पॉडकास्ट. नक्की. थँक्यू थँक्यू. आणि थँक्यू सो मच ऑडियन्स हा पॉडकास्ट बघण्यासाठी. स्टे ट्यून फॉर फ्युचर पॉडकास्ट. थँक्यू.